लव हो किती भेट वाट बघत होते सगळे बोला लोकशाही जिंदाबाद आय लव्ह मार्केटवाडी काय प्रतिक्रिया आहे? मार्कडवाडी येथे जो प्रयोग होणार होता तो या सरकारने जबरदस्तीने थांबवला. लोकांचा आंदोलनाचा अधिकार आहे तो अधिकार हिरावून घेतला आणि त्याचबरोबर मार्कडवाडीमध्ये अटक सत्र सुरू केलं. लोकशाही पद्धतीने अहिंसक पद्धतीने गांधी बाबाच्या मागे जाऊन त्याच्या विचारांना पुढे घेऊन त्यांच्या आंदोलनाच्या स्वरूपाला पुढे घेऊन जाणारे मार्कडवाडीचे नागरिक यांचा गुन्हा काय? त्यांना अटक कशाला केली? एकतर तुम्ही घाबरलात की मार्कडवाडीचं लोण हे पूर्ण महाराष्ट्रात पसरलं आणि आता अटक करून तुम्ही त्याला अजून फुंकर मारलीत. माझ्या आद्याने जसं भारतीय स्वातंत्र्य लढ्यात दांडी मार्च ची यात्रा ही स्वातंत्र्याला नवीन चाल देणारी ठरली, तसंच इथे जो वाढणारा एक अधिकारशाही आहे, फॅसिझम आहे, त्याला रोखण्यासाठी मार्कडवाडीचा प्रयोग हा आधुनिक भारताचा दांडी मार्च असेल. एक प्रश्न महत्वाचा आहे संध्याकाळी मालमत्ता जप्त केलेली होती त्याच्यावरती सगळे जे आरोप होते ते मागे घेतलेले आहेत. काय वाटतं? चांगलं आहे, चांगलं आहे, त्यात काय वाईट काय? शपथविधीच्या आदल्या दिवशी अजित पवार दिल्लीमध्ये होते, अमित शहाची भेट मंत्रिपदासाठी लॉबिंग होती किंवा काय चर्चा होती, पण त्यांनी स्वतः नकार दिला होता. अशी कुठली चर्चा हीच होती का? केसेस सुटल्या ना, बस झालं. पण जवळपास 1000 कोटींची मालमत्ता दिल्लीच्या ट्रिब्युनल कोर्टाने ती रिलीज केलेली आहे. त्याच्यावरतून अनेक जे समाजसेवक आहेत, समाजासाठी काम करणारी लोक आहेत, अंजली दमानी यांसारख्या ज्या समाजसेविका आहेत, त्या सगळ्या प्रश्नचिन्ह उपस्थित करतात की भाजपसोबत जा आणि 1000 कोटी माफ करा. मला वाटतं आता ज्या पद्धतीचं पाशवी बहुमत त्यांना मिळालेलं आहे, ते कसं मिळालं ती गोष्ट वेगळी. त्या पद्धतीने ह्या बोलण्याला आता काही अर्थच राहिलेला नाही. 1000 कोटी 2000 कोटी केसेस मागे घेणं, केसेस बंद करून टाकणं, हे आता काय या सरकारला नवीन आणि तुम्हाला आणि मला पण नवीन राहिलेलं नाही. हे येतं निघून जातं. उद्या कोण अजित पवारांविषयी चर्चाही करणार नाही. महाराष्ट्राची जनता चांगल्या मनाची विसरबोळी झाली आहे. ज्या मार्कडवाडीचा उल्लेख केला तिथूनच राहुल गांधी लॉंग मार्च काढणार आहे, म्हणून तर मी म्हटलं की उद्या तिथे शरद पवार साहेब पण जाणार आहेत. जसं दांडी मार्चला